हे मंडई आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन। तर आज मी ना जो लेटेस्ट घेतलेला न्यू फ्रीज आहे त्याचं क्लीनिंग कसं करायचं, ऑर्गनायझेशन म्हणजे बेसिकली फ्रीज क्लीनिंग आणि ऑर्गनायझेशनचा आजचा हा व्हिडिओ होणार आहे। तर त्याआधी ना मी फ्रीजबद्दल तुम्हाला काही माहिती देणार आहे। सॅमसंग 236 लिटर फ्रोस्ट फ्री डबल डोअर फ्रीज इट इज गुड फॉर फॅमिलीज 3 to 5 मेंबर्स आणि यामध्ये डिजिटल इन्व्हर्टर कंप्रेसर आहे आणि 3 स्टार आहे आणि जे एनर्जी सेविंग आहे ते 35% एनर्जी सेविंग हा करू शकतो। हा जो आहे हा डबल डोअर फ्रीज आहे आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे ना बॉटल्स जे आहे थंड पाण्याच्या बॉटल्स ठेवायसाठी खूप मोठी अशी जागा आहे, त्यामुळे ही जी गोष्ट आहे ती खूप छान आहे। कॉम्प्रेसिव्ह जी वॉरंटी आहे ती 1 वर्षाची आहे आणि कॉम्प्रेसरवरती जी वॉरंटी आहे जी ब्रँडनी दिलेली आहे ती 20 वर्षाची वॉरंटी आहे। त्यानंतर फ्रीज जो आहे तो 3 स्टार फ्रीज आहे, म्हणजे 35% पर्यंत एनर्जी आहे तुम्ही वाचवू शकता आणि जे रेटिंग इयर आहे ते 2024 आहे। 4 ते 5 जर घरामध्ये फॅमिली मेंबर्स असेल तर त्यांच्यासाठी जी आहे ही फ्रीज आहे ती सफिशियंट आहे। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही नवीन फ्रीज का प्रिफर घेतला। तर आमच्याकडे ना 8 वर्षापूर्वी आमच्या फ्रीजला झालेलं होतं 8 वर्ष आणि त्या फ्रीजला ना ऑलरेडी 1 वर्षाच्या आधी थोडासा प्रॉब्लेम आलेला होता कॉम्प्रेसरमध्ये, तर त्याला 3 ते 4 हजार रुपये आम्हाला खर्च लागलेला आणि परत यावर्षी परत प्रॉब्लेम झाला की भाज्या ज्या होत्या त्या सडून जात होत्या फ्रीजमध्ये। मग आम्ही परत जे आहे ते रेफ्रिजरेटरवाल्याला दाखवलं तर त्यांनी सांगितलं की 6 ते 7 हजार रुपये खर्च लागेल फ्रीजला। मग आम्ही विचार केला की एवढा खर्च जर जुन्या फ्रीजमध्ये लागत असेल तर त्यापेक्षा 4-5 हजार रुपये जास्त टाकून जर आपल्याला मोठा फ्रीज मिळत असेल तर जुन्या फ्रीजवरती कशाला खर्च करायचा। म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की उन्हाळासुद्धा सुरू होता आणि सध्या फ्लिपकार्टवरती ना ऑफर पण सुरू होता आणि आम्हाला आमच्या फ्रीजवरती बऱ्यापैकी चांगली एक्सचेंज व्हॅल्यूसुद्धा मिळालेली, त्यामुळे मग आम्ही नवीन फ्रीज घेण्याचं इथे डिसाईड केले। आणि जर तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल फ्रीजबद्दल, जसं की जुना फ्रीज आम्हाला कितीला गेला आणि आम्ही हा नवीन फ्रीज कितीला घेतला, तर मला तुम्ही कमेंट करा, कमेंट सेक्शनमध्ये मी तुम्हाला सगळे डिटेल्स आहे ते सांगेल। तर माझा जो फ्रीज आहे तो असं होतं की जेव्हा आपल्याला नवीन फ्रीज होतं ना तेव्हा 4 तास जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला काहीच ज्या वस्तू आहे ते ठेवायच्या नसतात, तसं ते इन्स्ट्रक्शन दिलेले होते। त्यानंतर मग मी फ्रीजला ना नॉर्मल पाण्यामध्ये ना थोडंसं जे आपलं डिशवॉश लिक्विड आहे ते टाकून ना मायक्रोफायबर क्लॉथनी फ्रीज एकदा स्वच्छ करून घेतलेला, कारण ना स्टार्टिंगला ना जेव्हा कुठला पण नवीन फ्रीज येतो ना त्याचा ना थोडासा वेगळा असा स्मेल येतो, त्यामुळे म्हणून म्हटलं की फ्रीज पूर्ण छान एकदम जास्त ओल्या कपड्याने नाही, तो कपडा जो आहे त्याला थोडंसं आपल्याला ड्राय करायचं आहे आणि त्याला छान मी तो सगळं फ्रीज आहे पुसून घेतलेला आणि ज्या भाज्या आहेत त्या इथे मी आता ऑर्गनाईज करणार आहे। तर माझ्याकडे ना अशा पद्धतीचे जे आहे ते डबे आहेत, तर या डब्यांना ना मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं आणि आता हे जे डबे आहे या डब्यांमध्ये ना मी सगळा जो आहे माझा भाजीपाला भरणार आहे आणि व्यवस्थित ऑर्गनाईज करणार आहे। आणि हा जो सगळ्यात वरचा खाना आहे ना तिथे ॲक्च्युली बॉटल ठेवायसाठी दिलेले आहे, पण सध्या जे आहे त्या बॉटल्स होत्या नाही पाणीच्या, त्यामुळे मग मी इथे ना जे कडधान्य वगैरे असतात, जे सामान वरच्या वर जे मला लागत असतं, शेंगदाणे झालं, त्यानंतर लोणच्याच्या बरण्या वगैरे जे सामान आहे, सॉस वगैरे झालं, हे मी विंडोमध्ये ठेवणार आहे। तर जुन्या फ्रीजच्याच ना माझ्याकडे मॅट होता, तर त्याच्या मॅट आहे थोडंसं वरची जागा आहे, वरचा जो भाग आहे ना सगळ्यात वरचा जो कप्पा आहे फ्रीजचा तो थोडासा छोटा आहे, कारण त्याला ना फ्रेम्स आहे, तर त्याला मला कट करावं लागलं मॅटला। तर मी इथेच आहे जुन्याच मॅट नवीन फ्रीजसाठी यूज करत आहे। ऑलरेडी माझ्या मॅट होत्या त्या चांगल्याच होत्या, काही खराब झालेला नव्हता, त्याला मी छान स्वच्छ धुवून घेतलेला आणि आता हा जो फ्रीजचा मधला जो कप्पा आहे तो मी इथे सेट करणार आहे।
तर सगळ्यात वरच्या खाण्यामध्ये ना मागच्या साईडला मी जे मोठ वगैरे असतात जे आपले कडधान्य आहे ते ठेवून घेतलेले आहे। त्यानंतर पुढे आहे दूध, छास आणि ब्रेडचा पॅकेट ठेवलेले आहे आणि त्याच्यानंतर जे जे खालचे खाणे आहे तिथे मी भाजीपाल्यांचे डब्बे ठेवून घेतलेले आहे। अशा पद्धतीचे जे एअरटाईटचे बॉक्सेस जर असले ना तर बरीचशी जागा जी आहे ना ते फ्रीजमध्ये वाचते। जसं आता खूप सारी जागा म्हणजे खूप सारं सामान जे आहे तुमचं मावून जातं, त्यामुळे मी अशा डब्यांमध्ये जी भाज्या ठेवणं प्रिफर करते आणि भाज्या पण आहे 4-5 दिवस चांगल्या टिकता आणि खराब होत नाही लवकर। फ्रीजचं दार जे आहे ते खूप वेळापासून सुरू आहे, त्यामुळे सगळ्यात आधी फ्रीजची बटन आहे ती बंद करायला विसरू नका। तर जो वरचा डोअर आहे फ्रीजरचा जो डोअर आहे त्यामध्ये ना मी मसाले ठेवलेले आहे, कारण मसाले जे आहेत ते रोजच्या रोज लागत नाही आणि फ्रीजरमध्ये ठेवले ना तर वास पण येत नाही। तर हे सगळे जे मसाले आहे जसं सांबार मसाला झालं, त्यानंतर खिचडी वगैरे मध्ये टाकायचे जे मसाले झाले, त्यानंतर जे खूप कमी लागणारे सॉसेस वगैरे आहे, त्यानंतर मॅगी मसाला वगैरे, पास्ता मसाला, छास मसाला, हे सगळे जे आहे ते मी सगळ्यात वरच्या खानामध्ये इथे विंडो म्हणजे खिडकीमध्ये ठेवून घेतलेले आहे। आणि या फ्रीजची सगळ्यात एक चांगली गोष्ट म्हणजे ना फ्रूट्स ठेवासाठी ना एक सेपरेट कंपार्टमेंट दिलेला आहे। फ्रेश रूम म्हणून ते कंपार्टमेंट आहे, त्यामध्ये तुम्ही तुमचे फ्रूट्स जे आहे ते ठेवू शकता आणि जे फ्रूट्स आहे ते 4-5 दिवस फ्रेशच राहतात। आणि असं ज्या पद्धतीने जे आहे माझं फ्रीज जे आहे ते ऑर्गनाइज झालेलं आहे। तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ, मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल। आणि क्लिनिंग आणि ऑर्गनायझेशन खूप सिंपल पद्धतीने मी इथे केलेलं आणि अशा पद्धतीने जो आहे तो मी माझा जो फ्रीज आहे सध्या तरी असा ऑर्गनाइज केलेला आहे। पुढे होऊ शकतं की यामध्ये बरेचसे चेंजेस होईल, पण आता तरी अशा पद्धतीने हा जो आहे माझा फ्रीज जो आहे तो ऑर्गनाइज झालेला आहे। आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे, जो वरचा खाना आहे त्यामध्ये लाईट दिलेला नाही आहे। तर हा होता आजचा ब्लॉग। मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आवडला असेल। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या। चलो बाय।